एका हिरव्या गर्द जंगलात राहत होता एक छोटासा गोडसा ससा. तो अगदी पांढरा शुभ्र मऊ फुलासारखा, पण थोडासा भित्रा. एखादा पान हल्लं तरी त्याचं हृदय धडधडायचं, पण त्याचं जगणं आनंदाने भरलेलं. एके सकाळी ससा आंब्याच्या झाडाखाली बसला होता. सूर्याची कोवळी किरणं पानामधून चमकत होती. ससा आनंदाने आंबा खात होता. पक्षी गात होते आणि सगळं किती सुंदर वाटत होतं. आणि तेवढ्यात धप मोठा आवाज झाला. ससा थरथरला. त्याला वाटलं, अरे देवा, आभाळ पडलंय, आता आपण सगळे संपलो. तो जीवाच्या आकांताने पळायला लागला. आभाळ पडलं, आभाळ पडलं असं ओरडत सगळीकडे धावत सुटला. जंगलात गोंधळ उडाला. पक्षी उडाले, झाडं हलली आणि सशाचा जीव भांड्यात पडला. रस्त्यात त्याला हरिण भेटलं. हरिण म्हणालं, काय झालं सशा? ससा म्हणाला, मी स्वतः पाहिलं, आभाळ पडलं. हरिणही घाबरलं आणि दोघे मिळून धावत सुटले. धावताना त्यांना माकड, कोल्हा आणि भालू भेटले. सगळे घाबरले आणि आता संपूर्ण जंगल सशामागे पळू लागलं. आभाळ पडलं, आभाळ पडलं आवाजांनी जंगल दणाणून गेलं. तेवढ्यात समोर आला सिंहराजा. राजेशाही चाल, शांत चेहरा आणि डोळ्यात बुद्धिमत्ता. तो म्हणाला, थांबा, एवढा गोंधळ कशाचा? सिंहाने सशाला विचारलं, कुठे पडलो आभाळ? ससा भीतभीत म्हणाला, महाराजा, आंब्याच्या झाडाखाली. सिंह म्हणाला, चला मग पाहूया. सगळे प्राणी सिंहामागे चालले. थोडे घाबरलेले, थोडे कुतूहलाने भरलेले. आणि जेव्हा ते सगळे त्या झाडाखाली पोहोचले, तिथे फक्त एक पिकलेला आंबा पडलेला होता. सिंह हसला. सशा, हे आभाळ नाही, हा आंबा आहे. सगळे प्राणी हसले. ससा मात्र थोडासा लाजला. सिंह प्रेमाने म्हणाला, बाळा, घाबरायचं नाही. काहीही ऐकलं की लगेच निष्कर्ष काढू नकोस. आधी पाहून खात्री करून घे. सशाने मान खाली घातली, पण मनात एक नवीन धडा कोरला गेला. त्या दिवसानंतर ससा धैर्यवान झाला. तो आता काहीही ऐकलं की आधी पाहायचा, विचारायचा आणि मगच मानायचा. जंगल पुन्हा शांत झालं आणि सगळे आनंदाने राहू लागले. शिकवण: भीती अज्ञानातून येते. काहीही घडलं तरी आधी सत्य जाणून घ्यावं, कारण खरे धैर्य म्हणजे शांत राहून विचार करणे.